बातमी राजकीय वर्तुळातनं जळगावमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजतात जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्येच जागा वाटपावरनं रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जळगाव विधान परिषदेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय। बघूया। जळगाव विधान परिषद निवडणुकीत घमासान, महायुतीतच जोरदार रस्सीखेच, भाजप शिवसेनेत जागेवरून संघर्षाची चिन्ह। विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच जळगाव जिल्ह्यात महायुतीतील राजकीय हालचालींना वेग आलाय। भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे। एका बाजूला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील, तर दुसऱ्या बाजूला पाचोऱ्याचे आमदार पुत्र सुमित पाटील यांना पुढे करत दावेदारी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान भाजपनेही या जागेवर दावा केलाय। याच पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांना भाजपकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र प्रताप पाटलांनी अशा कोणत्याही ऑफरचं खंडन केलंय। नाही, अशी कोणती ऑफर मला आलेली नाहीये। जे वृत्तपत्रातून आलेलं आहे त्या बातमीचं मी खंडन करतोय। महायुतीत जळगाव विधान परिषद मतदारसंघाची जागा नेमकी कोणाला मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी शिवसेना शिंदे गटानं जागेवर आपला दावा कायम ठेवलाय। गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजकीय प्रभावानं प्रताप पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात होतं। जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद, मंत्रिपदाचा प्रभाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जाळं या बळावर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती। हे वरच्या पातळीवर अजून बैठका सुरू झालेल्या आहेत आणि अजून कोणा पक्षाला किती जागा मिळतात याच्यावर चर्चा चालू आहे आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी होतील। हे आता ज्या जागा मागतायत त्याच्यामध्ये जळगावची आमची मागणी आहे की जळगावची जागा आम्हाला सुटावी आणि तशी मागणी शिंदे साहेबांनी वरती केलेली असावी। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांचं विश्लेषण करताना पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांचं पारडं जड असल्याचं त्यांचे समर्थक सांगतात। पाचोरा नगरपालिकेत शिंदेसेनेचे 22 नगरसेवक, 2 स्वीकृत सदस्य, नगराध्यक्ष अशी एकूण 25 मतं आहेत। भडगाव नगरपालिकेतही 19 नगरसेवक, 2 स्वीकृत सदस्य आणि नगराध्यक्ष एकूण अशी 22 मतं आहेत। या दोन्ही नगरपालिका धरून तब्बल 47 मतं आमदार किशोर पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रातील असल्याचा दावा केला गेलाय। आमदार किशोर पाटील यांनी अप्रत्यक्षपणे आपला मुलगा सुमित पाटील याच्या उमेदवारीसाठी दावा केलाय। पहिल्यांदा प्रश्न आमच्या समोर हा आहे की ही जागा आहे भारतीय जनता पक्षाकडे। त्याच्यामुळे आमची मागणी पहिल्यांदा ही आहे की भारतीय जनता पक्षाने ही जागा शिवसेनेला सोडावी। जागा सुटल्यानंतर प्रताप का सुमित हे वरिष्ठ ठरवतील। पहिल्यांदा जागा आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे। मुळात विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत महायुतीत वरिष्ठ पातळीवरून कुठलाही निर्णय हा झालेला नसून जागा वाटाघाटी भाजप हा परभणी किंवा नाशिक जागेसाठी आग्रही आहे। असं असलं तरी भाजपमधून डॉक्टर केतकी पाटील, माजी आमदार चंदूलाल पटेल, भाजप पदाधिकारी अमोल शिंदे, नंदकुमार अडवाणी यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे आतापासूनच भाजपची जळगावची जागा ही शिवसेनेला सुटावी अशी आग्रही मागणी शिवसेनेकडून केली जाते। मात्र असं असलं तरी भाजप सहजासहजी आपली जागा सोडणं शक्य नसल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय। विधान परिषदेची निवडणूक म्हणजे हा पूर्ण आकडेवारीचा खेळ आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे। जर आपण जागा बघितल्या तर 482 जागांपैकी 171 जागा या भाजपाच्या, तर शिवसेनेच्या 120 जागा निवडून आलेल्या आहेत। दोघांची गोळाबेरीज जर बघितली तर महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे अपक्ष किंवा विरोधी पक्ष असे काही फारसे प्रयोग होतील असं एकंदरीत दिसत नाही। एकीकडे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शिवसेनेतूनही 2 गटांमध्ये सूक्ष्म स्पर्धा सुरू झाल्याचं चित्र आहे। दुसरीकडे जागा कायम ठेवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चेनं अंतर्गत राजकारण अधिकच रंगण्याची चिन्ह आहेत। आगामी काही दिवसात वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात आणि जळगावची जागा अखेर कोणाच्या वाट्याला जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। मंगेश जोशीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।